सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं आहे ना, पण लक्ष्मी देवबापाच्या मागं लागली. तरी सांगितलं लक्ष्मी फक्त पायाजवळ थांबता येईल तुला. प्रियसाठी सांगतो मी, सगळ्या जगाला प्रिय असणारी लक्ष्मी त्याच्या पायाजवळ आहे, पाय लक्ष्मीच्या हाती. आणि तुळशी कंठात आहे, याला म्हणतात प्रिय. प्रिय कशावरून? अरे आईच्या दृष्टीनं बाळ प्रिय आहे. हे लक्षात घ्या. कोणती आई असू द्या, रानातून आली, डोक्यावर गवताचा भारा, ते तुम्ही सांगता गिरी गुरुजी भागवतामध्ये. एकच मिनिट घेतो मी, तुमच्या भांडवलात प्रवेश करत नाही. आपलं रामायण चालू आहे तोडकं मोडकं, अजिबात नाही. आता सगळे सुरू झालं, शिवपुराण कथा, साईबाबाची कथा, कोणतीही कथा चांगलं आहे, पण आम्ही एक धरला तो राम चालू आहे. पण ते नंद जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जशोदा मुड़ मुड़ कर देख के भी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा दी. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, मामा तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरी काम कर लो ना, उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, बार बार देखती मेरी तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा देखती. माँ अरे मैं दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी मानती नहीं. जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया और गोद में बिठा करके बोली, लाला गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली हूँ, लेकिन तू दुर्भाग्यशाली. मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. उपवासी आळी आहे का नाही? उपवासी आहे, डोक्यावर गवताचा भारा आहे. सायंकाळी आली, भारा झोपड्यापुढे टाकला. देशमुख काका, तिचा 3 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत बाहेर आला. उपवासी आहे, थकलेली आहे, पण जेव्हा पिंट्याला उचलते आणि उचलून कंठाला लावते, याला प्रिय म्हणतात. उचलून करी कंठी लावी, मंगळपणे कंटाळा न करी, उचलून करी कंठी लावी, उचलून करी कंठी लावी, मंगळपणे कंटाळा न करी, उचलून करी कंठी लावी, उचलून करी कंठी लावी. आईच्या दृष्टीनं देशमुख काका जगातली प्रिय वस्तू म्हणजे तिचं बाळ. बाळाच्या पलीकडे तिला काहीच प्रिय नाही. इथे काही बसलेले असतील, सर्वांना सांगतोय बा, तुम्ही किती मोठं व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या, पण आईच्या पुढे उभं राहा, तुम्ही तिला बाळ आहात. मी सांगितलं होतं, मोदी साहेब आपल्या आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. त्यांची आई मरण पावली. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, मुखात दात नाही, दोरीनं चष्मा बांधलेली, जॅकेटवाले साहेब चिकटून बसले मायलेकरं बाकड्यावर. मोदी साहेब आणि आई. आपण टीव्हीला पाहिलं, फुलपात्रभर पाणी दिलं साहेबांच्या आईने साहेबाला. साहेबाने घेतलं पाणी, शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे गालावर पाणी उतरलं. गालावर आईनं एका झटक्यात साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसताना येत का साहेबाला? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे. मी यासाठी सांगतोय, तुम्ही किती मोठं व्हा, किती मोठं व्हा आईच्या दृष्टीनं. आणि आईची इच्छाच नाही मुलानं सेवा करावी. आईची इच्छा काय आहे? माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा, याच्या पलीकडे आईची इच्छा नसते. मोदीजी एवढीच इच्छा आहे, तुम्ही सेवा करावी ही इच्छा नाही. अरे गाव सोडून जावं लागतं तेव्हा सर्वात जास्त दुःख आईला होत असते. इलाज नाही, पोटाच्या मुळे जावं लागतं, मग कोणी असू द्या.
देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे तुकडा घर मागे तुकडा देख संन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा सन्यासी देख फकीरा घर घर मागे एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे बैठ का लकड़ा एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा यारो पेट बड़ा बाका उसने लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाका उसने लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाका यारो पेट बड़ा बाका यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते यही पेट से यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते यही पेट के खातिर आदमी मुल्क मुल्क सब फिरते यारो पेट बड़ा बाकाज क्यों लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाकाज लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाकाज लगा दिया धोखा यारो काय काळजी करू नका पोट लागले पाठीशी पोट हिंडवी देशोदेशी पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटचे येते सवे किती एवढे पोट केवढा बोभाट तयाचा पोट भरायच्या निमित्ताने जन्म गाव सोडून लेकरं जातात पण यात्रा गावची असेल देशमुख काका तेव्हा मुंबईहून परिवारासहित पोरगा येतं सून नातवंड घरी आल्यावर सगळ्यात जास्त आनंद मायला होतो पोरग वाड्यात जातं माय काठी टेकत गावात फिरते तिच्या वयाच्या जेवढ्या म्हाताऱ्या बरं का नानी आबाई काकी दादा आला माझा मुंबईवरून राजा आला माझा 3 दिवस थांबणार आहे काय खाऊ घालून काय नाही असं होऊन जातं आईला 3 दिवस संपतात मोदीजी 4थ्या दिवशी जेव्हा मुलगा आवराआवर करतो सामानाची पेटी भरतो सुटकेस भरतो बॅग भरतो तेव्हा माय कोपऱ्यात बसून मुळमुळ रडते जातंय वाटतं आणि सगळी आवराआवरी झाल्यावर पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो मुलगा माय तोंडावरून हात फिरून डबडबल्या डोळ्यानं चालला का माझ्या राजा हो आई कधी येशील बाबा रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई हे बघ पिकलं पान आहे मी कधी गळून पडेल याचा नेम नाही रजा मिळाली तर येऊ नको माझ्या राजा फक्त पांडुरंगाला प्रार्थना आहे माझा दादा कुठेही ठेवा पण सुखाचा ठेवा मी का सांगतो आईच्या दृष्टीनं जगात प्रिय असेल ते बाळ आहे त्याच्याकरता मी उत्तर दिलं कशावरून उचलून करी कंठी लावी लक्ष्मी जगाला प्रिय आहे मोदीजी पण तिला पायाजवळ जागा दिली तुळशी सगळ्यात प्रिय कशावरून तिला कंठाला लावलं विठ्ठल विठ्ठल आपलं कुठून वाढलं विशुद्धीवर आहे अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का हाडा आता मीच नापास झालो आज मोदीजी अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तुळशी आणि बुक्का दोन्ही अतिप्रिय आवडे आता इथे व्याकरणदृष्ट्या समास षष्टी तत्पुरुष चालतो बरं का गिरी गुरुजी तुमच्या पुढे विद्यार्थ्यांना काय सांगावं आणि द्वंद्वही चालतो कारण तुळशीचा बुक्का असं म्हटलं की षष्टी लागते ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात शत्रुमित्र खरं खोटं पाप पुण्य भीमार्जुन कृष्णार्जुन घरी गेल्यावर व्याकरण बघून घेणे तसं तुळशी बुक्का दोन्ही पद प्रधान आहे द्वंद्व समासही म्हणजे अतिप्रिय आवडे तुळशी आणि अतिप्रिय आवडे बुक्का हे चालतं पण तुळशीचा बुक्का सुद्धा कारण तुळशीचे लाकडं जाळून जो बुक्का केला जातो तो सुगंधी असतो आपल्या नशिबाला जो बुक्का आहे तो येड्या बाबळीचा आहे पंढरपूरला गेल्यावर कशाचा बुक्का तुम्हाला काय माहिती आहे
म्हणून तर तुकोबारायानं म्हणावं लागलं, विकाल तेथे विका विकाल तेथे विका विकाल तेथे विका विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुक्का 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 माती नाव विकाल तेथे विका माती नाव ठेवणी गावात रे. माती नाव ठेवणी बुक्का माती नाव ठेवणी बुक्का विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुक्का माती नाव ठेवणी बुक्का माती नाव ठेवणी बुक्का. म्हणजे इतर लाकडाचाही बुक्का होतो मोदीजी, पण देवाला अतिप्रिय आवडतो तो तुळशीचा बुक्का. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, देवाला आवडणार तुळशी. म्हणून देव केशव तीर्थ तुळसी. भगवान स्वतः सांगतात उद्धवा, समजा मी हरवलो आणि जर टी व्हीला आलं, आपण यांना पाहिलं का किंवा पेपरला आलं, वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणारा योग्य बक्षीस दिलं जाईल. आणि तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर मी माझा गुप्त पत्ता सांगतो. सांगा देवा. पहिल्यांदा तुळशीजवळ शोधायचं. पाठ आहे का तुम्हाला? पाठ आहे म्हणावं, पण पुढचं बरं ठीक आहे, घाबरू नका. नाथाचा अभंग आहे म्हणून त्याच्यामुळे पाठ नसते. कारण फक्त आता तुकोबारायाचा गाथा पाहतात कोणी. आम्ही शाळेत असताना नामदेवाचा गाथा पाठ केला आणि मग आळंदीला आलो बरं का काका. ते 4000 अभंग तिकडचे. मग ते लाईन लावतात माझ्या पुढे, आज आमचा नंबर लावा, आज आमचा नंबर लावा. आणि अजून विसरलोही नाही. ठीक आहे. पहिले ठिकाण तुळशी जवळी, पहिले ठिकाण तुळशी जवळी, पहिले ठिकाण तुळशी जवळी, पहिले ठिकाण तुळशी जवळी. जाऊ द्या, अर्धाच तास राहिला, सरळ म्हणून जातो. पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळीन, तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी, सत्य जाण उद्धवा. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळशीपाशी तुळस वंदावी माऊली, वंदावे माऊली, अरे हे संताची सावली. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळस वंदावी माऊली, अरे हे संताची सावली, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. एवढं महत्व तुळशीला असल्यामुळे आमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. 3 शब्द आले ना. एकादशीचं व्रत बरं का काका, एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन आणि तुळशीचं तीर्थ, याशिवाय आम्ही दुसऱ्या भानगडीत पडणार नाही. आणि साधन आणि
याशिवाय आम्ही बाकी साधनाच्या भानगडीत पडणार नाही. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत आलो. वेळ थोडी राहिली बरं का मोदीजी, वेळ थोडी राहिली. एकदा संप्रदायपूर्वक भजन, नियोजित वेळेमध्ये पूर्णविराम. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. हात वर करा. शूटिंगवाले कालच्यासारखं या, आज जास्त समाज आहे, या तुम्ही घाबरू नका. गीता जयंतीनिमित्त आणि योगेश्वरी मातेच्या दरबारात विश्वस्त मंडळीच्या वतीने घडून आलेल्या सोहळ्यामध्ये भजन करणारा जनसागर. उद्या द्यायचे पेपर नाही आवाज. याला अंबाजोगाई म्हणतात बरं का काका. अंबाजोगाई म्हणजे काय? एका ताला नेनेवा साधन. आम्ही याच्याशिवाय बाकी साधनाच्या भानगडीत पडणार नाही. साधन बाकी अरे उपायाची नाही वाणी येत बरेचसे आहे. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग, कर्म मार्ग. पण इतराचं काठिण्य लक्षात येईल. योग दुस्तर आहे. उच्चारण जर असं आहे तर प्रक्रिया कशी? शरीर शोषण प्राणनी रोधन मनोजय हटयोग गोदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुणे करिववन भंग ब्रह्मरंध्री मिसळ परी मुमुक्षुदंग नागिनी उत्साहे नवही द्वारे निरुधन नाडत्रया माझी सुषुम्ना संच न साधेहा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योग दुस्तर आहे. कर्म सूक्ष्म आहे काका. थोडं जरी चढलं ना, त्याची बायको 6 महिन्यापासून पडून जमिनीवर होती. कोणतरी त्याला सांगितलं अरे भैरवी मातेचा जप कर, 6 तासात फायदा होईल. 6 महिने झोपली होती खाली आणि हे बसलं सकाळी 6ला जप करत भैरवी मातेचा. भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी. बरोबर 12 वाजता उठली. पोरग पळत आलं, पप्पा. मम्मी उठली. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. आनंदात जप चालूच ठेवला. भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी. पोरग पळत आलं, पप्पा मेली. काय झालं? रचा भ झाला. भार्याम रक्षती उठली, भार्याम भक्षती मेली. मंत्र चढे थोडा. हा सूक्ष्म आहे. योग दुस्तर आहे. ज्ञान दोन्हीपेक्षा कठीण आहे. सोप्यात सोपा मार्ग भक्तिपंथ बहु सोपा. पण त्या भक्ती मार्गात पुन्हा 9 प्रकार आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्याच्यात कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि कीर्तन भक्तीमध्ये 4 पोट विभाग आहे. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. सगळ्यात भक्तिपंथ सोपा. भक्तिपंथात कीर्तन भक्ती सोपी आणि कीर्तन भक्तीमध्ये हरी कीर्तन सोपं. म्हणून आमुचे वंशी हरी कीर्तन, आमुचे वंशी
आमचे वंशी जे सामर्थ्य मोदीजी देवात नाही ते देवाच्या नामात आहे. हं? तो राम अधिकम नाम इति निशिलामती तोया तुतारिता योद्धा नामना तू भुवनत्रयम. हनुमानजी भांडले देवासोबत, तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे मालक. का तुम्ही त्रेतायुगापुरता नाम चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तारलं. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. तुमचं दर्शन घ्यायला द्वारपालासोबत वशिला लावून राजवाड्यात यावं लागतं. नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. जे सामर्थ्य त्याच्यात नाही ते नामात आहे. जसं आपल्याकडे काही संत सखूबाई, जनाबाई, मुक्ताबाई, तसं तिकडे कर्माबाई की खिचडी सगळे पाठ आहे. तुम्हाला 2च मिनिट घेतो, जास्त नाही आता, बस 2 मिनिटात बरं का काका, 2च मिनिटात. ते पांढरी साडी नेसलेली म्हातारी, पांढरे केस, गोपी चंदन बुक्का, 2 तुळशीच्या माळा, 5 घरं मागायची. तिचं झोपडं होतं, सारवलेलं झोपडं, पुढे 2-3 फुटाचं अंगण, ते तुळशीचं वृंदावन, मध्ये चूल छोटीशी, 2 भांडे, मातीचा माठ, देव्हारा, त्याच्यात कृष्णाची मूर्ती. 5 घरं मागायची, तांदूळ आणि डाळ, थोडं थोडं द्यायचे लोक. ती झोपड्यात यायची देशमुख काका, पातेलं चुलीवर ठेवायची, त्याच्यात ते तांदूळ न डाळ 5 घरून आणलेली, आणि स्वयंपाक चालू व्हायचा कर्माबाईचा. कर्माबाई की खिचडी. पण नामचिंतन करीत खिचडी शिजायची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. हात वर करा सगळे. हा आता कर्माबाई झालं. श्री कृष्ण श्री कृष्ण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, ये नाथ नारायण वासुदेव. हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण हातवर थोडा आता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कर्माबाईची खिचडी तयार झाली. या सगळ्या कर्माबाईच आहे पुढे बसला. खिचडी तयार झाली नामचिंतनामध्ये. खिचडी तयार झाली म्हणजे दुपारी 12ला खिचडी ताटात, त्याच्यात तुळशीचं पान. रोजचा नियम कर्माबाईचा. तुळशीचं पान टाकायची, डोळे देव्हाऱ्या पुढे बंद करायची, हात जोडून म्हणायची, काना थाली परोसी है, आओ भोजन करने.
एवढं म्हटल्यावर आजीच्या ताटामध्ये नातू जेवायला येतो. 5 वर्षाचा जगाचा बाप, छोटासा पितांबर, निळा शेला, लहानशी बासरी, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, सावळा देव. मिटक्या मारीत खिचडी खायचा जनाबाई, त्या कर्माबाईची मिटक्या मारीत. बरेच दिवस हा नियम. गावकऱ्याला कल्पना नाही की आपण एवढे एवढे तांदूळ या म्हातारीला देतो, ते जेवायसाठी जगाचा बाप येतो. कल्पना नाही बरं का काका. बरेच दिवस हा नियम चालला मोदीजी. एक दिवस बिचारी मरण पावली. हळहळलं गाव. तिची सगळी अंत्ययात्रा वगैरे, पण कोणी नाही ना वारसदार. दार बंद झालं, झोपड्याचं दार बंद झालं. पण तिथून पुढे 1 महिना सतत दुपारी 12 वाजता फाटकीशी चड्डी, फाटकी बंडी, खांद्यावर फाटकसं छोटंसं घोंगडं, मळकटलं फडकं डोक्याला, हातात काठी. त्या गुराख्याच्या 5 वर्षाच्या लेकराच्या रूपात देव यायचा दुपारी 12ला बरोबर. आणि झोपड्याच्या दारावर थापा मारू मारू रडायचा. मैं कन्हैया आया हूँ माँ, मुझे भूक लगी है, मुझे थाली परसो माँ. 1 महिना देव रडत होता कर्माबाईच्या खिचडीसाठी. मी का सांगतो हे? जे सामर्थ्य देवात नाही ते देवाच्या नामात आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या भानगडीत पडणार नाही. आमचे वंशी हरी केलं आणि नेनेबा साधन. हे सोप्यातलं 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 सोपं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. पण जमला आता पुन्हा योग येईल. एवढे मोठे मोठे साक्षात मोदीजी इथं असल्यावर सगळ्या भारत आपल्या ताब्यात आहे. मस्त आनंद वाटला कालपासून. ऐश काका, बस मजा आली. आणि नेनेबा साधन आमचे वंशे हरी कीर्तन. आणि ते नाम संकीर्तन सतत टिकण्यासाठी हे संत संगती निरंतर, 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 संकीर्तन सतत टिकण्यासाठी संत संगती निरंतर. संताची संगती. संत संगे हरे पाप, संत संगे निरसे ताप, संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय, संत संगे वैराग्य घडे. म्हणून संत संगती निरंतर. संताच्या संगतीत काय आहे? प्रेमधन हे भांडार, प्रेमाचा सुकाळ. जगातलं सर्वात मोठं धन म्हणजे मोदीजी प्रेम आहे. प्रेमापेक्षा श्रेष्ठ धन जगात नाही. अरे बापाचा 10वा न घालणारी पोरं आहे, पण 750 वर्षे झाले ज्ञानोबारायांनी कोणाला साधन पाठवलं नाही तरी 5-6 लाखाची यात्रा, समाधी सोहळा. तुकाराम बिजेला यात्रा. का? संतांनी समाजाला दिलेलं प्रेम. अजूनही नुसतं तो समाधीचा सोहळा डोळापुढे आणा. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, एक हात धरला माऊलीचा देवानं, एक हात धरला निवृत्तीनाथानं आणि चालवलं समाधी स्थळाकडे. सर्वात मोठं दुःख झालं उद्धव काका बहिणीला. थाट थाट डोकं बडवून घेतलं मुक्ताबाईनं देवाच्या पुढं. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको.
हे पहा, जो ज्या दृष्टीनं पाहिल ना, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र आहे. आणि दृष्टी जशी असेल, ज्यानं पत्नीच्या दृष्टीनं पाहिलं तो सीतेचा राम झाला, प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं राधेचा श्याम झाला, आईच्या दृष्टीनं पाहिलं जिजाऊचा शिवबा झाला, बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि मग मुक्ताबाईचं रडणं सुरू झालं. रडू नको, रडू नको देव म्हणतात. हीच आळंदी आहे ना देवा. आम्ही लहान लहान होतो, झोपून होतो रात्रीचे. याच आळंदीतून आमचे मायबाप आम्हाला झोपट ठेवून निघून गेले ना देवा. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. ताता आणि माता गेले से येथून, ताता आणि माता गेले से येथून, ताता आणि माता गेले से येथून, ताता आणि माता गेले येथून. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. मी 5-7 वर्षाची असेल तेव्हा माझा भाऊ लहान सोपान 9 वर्षाचा होता, 11चा ज्ञानोबा होता, 13-14 वर्षाचा माझा मोठा भाऊ होता. मायबाप गेल्यावर मी रडायची तेव्हा सिद्धबेटातल्या झोपडीत. भूक लागल्यावर रडायची तर माझा धाकटा भाऊ सोपान कडेवर घ्यायचा, झाडीत फिरून आणायचा. रडू नको मुक्ता, रडू नको. आपले 2 भाऊ गेले ना गावात, कोरांना आणणार आहे. मग भाकरी झाल्यावर आपल्याला जेवायला देतील आपले दादा. सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान. निवृत्ती ज्ञानदेव निरालाचे अन्न, ज्ञानदेव कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान. सांभाळी सोपान. 750 वर्ष झाले मोदीजी या प्रसंगाला, तर 2024 मध्ये माणसं रडतात का? संत आणि समाजाला दिलेलं प्रेम रडवतं हे लक्षात ठेवा. म्हणून जगातलं सर्वात श्रेष्ठ धन प्रेम आहे. संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. अजून काही मला कोणी वैतागलं नाही उद्धव काका, वन्स मोरच चालू आहे. पण मी तंतोतंत वेळ सांभाळतो. महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. पण उशिरा येत नाही ना काका, उशिरा येत नाही. काकाकडे काही 7 दिवस होतो काका. नाही नाही बरोबर करू आपण. मोदीजी समाजाकडे पाहिल्यावर मला, बरं का, सगळे विश्वस्त मंडळीला सांगतो, मला अजूनही वाटतं आणि समाजालाही वाटतं अजून कीर्तन सुरू व्हायचंच आहे. यांची शांतता नाही नाही तसं नाही. शब्द सांभाळावा लागतो. यादीला महाराष्ट्र आहे, मी सगळ्यांचाच आहे. हां, सगळ्याच आहे. फोनवरच्या तारखेला नाही म्हटलं का मी, लगेच 2 दिवस हेलपाटे झाले पण आलो बरोबर. आणि हे सगळे परमार्थिक संस्कारानं संपन्न झालेल्या माझ्या मायबहिणी आणि हे सगळे पाहिले. आमचा 2 दिवसाचा भाग गेला, सीन गेला. हा ना, कुठपर्यंत आलो आपण?
संत संगती निरंतर प्रेमधन हे भांडर. पुन्हा एकदा संताची संगती, हरीचं कीर्तन, एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन आणि तुळशीचं तीर्थ ही आमच्या घराण्यात चालत आलेली परंपरा. हे विनवी विष्णुदास नामा नारा विनवी विष्णुदास नारा विनवी विष्णुदास नारा विनवी विष्णुदास नारा विनवी विष्णुदास नारा शाबास. विनवी विष्णुदास नारा विनवी विष्णुदास नारा विनवी विष्णुदास नारा आमुची ऐसी परंपरा आमुची ऐसी परंपरा आणिक नेने बासाधर आणिक नेने बासाधर आमुची ऐसी परंपरा आमुची ऐसी परंपरा अनिक निर्वासाधर अनिक निर्वासाधर. बस सगळे विश्वस्त मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सगळे, हा मार्गशीर्ष महोत्सव जे चालत आलेली परंपरा आता खंडित होऊ देऊ नका. म्हणे नामयाचा नारा आमची ऐसी परंपरा अनेक नेनेवा साधन आमचे वंशी हरी कीर्तन. ज्ञानेश्वर माऊली भजन, जय विठ्ठल. नंतर काय सूचना वगैरे असेल त्या बरं का. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली देले पुढे वेडी वा पुढे उतरे क्षमा पराध महाराज तुम्हें सिद्ध नाही विचारिला दिली गारम्या पुरा क्षमा पराध महाराज तुम्हें सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बस सर्व टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, सगळे महाराज खाली बसा. दोन्ही मृदंगाचार्य आणि मस्त मजा आणली. गायनाचार्य, टाळकरी कोणी काही कसर ठेवली नाही. एक नंबर साऊंड सिस्टीम, अजिबात घाबरायचं नाही. मजा आली.